वेलकम फ्रेंड्स. आज आपण मक्याची रेसिपी करणार आहे. तर बघताय तुम्ही, मी एकदम फ्रेश मका आणलेला आहे आणि ह्याला आपण आता सोलून घेणार आहोत. जे दाणे आपण सगळे व्यवस्थित काढून घेऊया. तर चला सुरू करूया रेसिपी आजची. बघत राहा अकूज किचन. तर बघताय तुम्ही, असे मी मक्याचे दाणे छानपैकी आता सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया. चला बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आता आपण हे सगळे मक्याचे दाणे याला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि असं बारीक नाही, एकदम असं थांबवत आपण त्याला ग्राइंड करून घेणार आहोत. बघत राहा अकूज किचन. बघा फ्रेंड्स, बारीक लगदा नाही झाला, पण असं थोडंसं असं भगराळ असं म्हणजे मिडियम साईजचे दाणे आपण त्याला ग्राइंड करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये काही मसाले घालून आपण ह्याला डीप फ्राय करून घेऊ. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपण एका बाउलमध्ये ते बारीक केलेले मक्याचे दाणे आपण काढलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही वस्तू ॲड करायच्या आहेत. आता मी बटाटा, उकडलेला बटाटा घेतलेला आहे. ह्याला चला आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यात सोबत काही आपल्याला अजून त्यात गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत. सगळ्यात आधी मी टाकतो पोह्याचं पीठ. ह्याच्यात आपल्याला पाणी ॲड करायचं नाही, ऑलरेडी मक्यामध्ये भरपूर पाणी असतं. कॉर्नफ्लॉवर थोडासा याने क्रिस्पी होतात आपले कॉर्न. त्याच्यानंतर हा लसूण आणि मिरची यांची पेस्ट, थोडा आपण स्पायसी करणार आहे. चवीपुरती कोथिंबीर आणि मीठ. त्याला आपल्याला चांगला एकत्र करून घ्यायचं आहे. नंतर आपण याच्यात हळद, थोडं तिखट नंतर याच्यात ॲड करून घेऊ. धना पावडर. बटाटा चांगला स्मॅश करायचा आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपलं पीठ आता चांगलं भिजलेलं आहे. तर आपण याचे असे कटलेट करून घेऊया. पॅटीस सारखे असे गोल गोल बॉल, आणि त्याला दाबून थोडंसं आपण असा उभा आकार देऊया. असे आकारचे कटलेट आपण करून घेणार आहोत. तर चला सुरू करूया रेसिपी. फ्रेंड्स, बघतायत तुम्ही की या अशा प्रकारचे कटलेट मी आता तयार करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला डीप फ्राय करून घेऊया. अजून बाकी आहेत बरेच करायचे. तोपर्यंत तुम्ही बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपले कटलेट आता तळायला तयार आहेत. मी आमची पारंपरिक कढई ठेवलेली आहे. मी एक थोडा तुकडा टाकला होता तळायला, म्हणजे आपले तेल आता गरम झालेलं आहे. तर आता आपण तळायला सुरुवात करूया. मी आता पहिलं एक कटलेट डीप फ्राय करून घेतो. येस, गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपले मका कटलेट रेसिपी रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा, घरातल्या सगळ्यांना आवडेल. कारण की मक्याचा सध्या सीझन आहे आणि बघा, खूप छान आणि सोपी रेसिपी आहे, पटकन होणारी. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या, गरम गरम क्रिस्पी क्रंची यम्मी अशा मका कटलेटचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. प्लीज like and subscribe my channel Akuz Kitchen. Thank you.